मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल आणि व्हॉट्सअप नंबर आहे 9850015558. 9850015558. गेल्या हप्त्यापासून शरीर अस्वस्थ आहे, त्यामुळे कामकाजावर परिणाम होत आहे. काल 26 तारीख होती, दिवसभर कार्यालय बंद होतं आणि मोबाईल स्विच ऑफ केला गेला होता, कारण डॉक्टरांनी सांगितलं की आज काही कार्य करू नका. खूप पायाला वेदना होत होत्या. डॉक्टर सुरेश महाजन इथे आहे, त्यांची ट्रीटमेंट सुरू होते. आज पुष्कळसं म्हणजे जवळजवळ बरंच झालेलं आहे औषधामुळे. खूप बरं वाटत आहे. सकाळची पहाट आहे, 6:30 वाजले असतील साधारणतः, घड्याळासमोर नाही. परंतु आज 27 फेब्रुवारी 2026चा दिवस आहे. कार्यक्रमाच्या पूर्वी एक सूचना द्यावीशी वाटते की ज्यांना यंत्रसिद्धी हवी आहे त्यांनी 6x11चं पाकिट तयार करावं. मिळत नसेल तर मिळते पाकिट, मिळत नाही असं नाही. हिरव्या रंगाचं पाकिट किंवा इतर रंगाचं मिळते. थोडंसं कमी जास्त असेल तर चालेल, चालणार नाही असं नाही, परंतु शक्यतो तेवढंच पाठवावं. त्याच्यावर आपला पत्ता लिहावा, 25 रुपयाची पोस्टाची तिकीटं लावावी आणि ते पाकिट दुसऱ्या पाकिटात टाकून दुसऱ्या पाकिटात टाकून त्यात वरच्या पत्त्यावर माझा पत्ता लिहावा आणि ते पाकिट त्या पाकिटात टाकावं. स्पीड पोस्टाने पाठवावं. यंत्रसिद्धी तुमच्या पाकिटात घालून पाठवलं जाईल. ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ही मागवावी, अन्यथा कोणी मागू नये. हे आम्ही विनामूल्य देत असतो, सेवा कार्य आहे. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं ज्योतिष ज्ञान अफाट होतं, अगाध होतं, कीर्तिवान होते. अनेक बक्षिसं, अनेक सन्मानपत्र त्यांना मिळालेली आहेत. ज्योतिष रत्निका म्हणून ही पदवी पण त्यांना बहाल करण्यात आली होती. ते आपल्यात नाही, परंतु काही ठेवाटीने ठेवून गेलेलं आहे लिखित स्वरूपात. काही त्या ठेवा मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न नेहमी करतो आणि जोपर्यंत माझ्याकडून होत आहे तोपर्यंत हे कार्य मी सुरू ठेवणार आहे. कारण अंतिम क्षणी माझ्या पत्नीच्या मुखातून हे माझं कार्य सुरू ठेवा एवढंच ती बोलली आणि शांत झाली. पहा किती आघात माझी पत्नी होती की जनतेसाठी सेवा कार्याचा शेवटचा शब्द हा तिच्या मुखात होता. ईश्वराचं नामस्मरण, एखाद्या महाराजाचं नामस्मरण किंवा घरातल्या व्यक्तीचं नामस्मरण केलं नाही तिनं, म्हणजे हा शेवटचा शब्द तिचा निघाला. त्यापूर्वी सुद्धा तिच्या मनामध्ये तो विचार घोळत होता. अशी व्यक्ती मी माझ्या 78 वर्षाच्या आयुष्यात बघितली नाही. असो, काही ज्या आमच्या भविष्यवाणी असतात त्या आम्ही लिखित स्वरूपात वर्तमानपत्राला देत असतो. साईमतमध्ये सध्या लेखमाला सुरू झालेली आहे. कुपन सुरू झालेलं आहे आपल्या प्रश्नाचे समाधान करण्याचं. आपण समस्या पाठवाव्या, त्यासोबत कुंडलीची झेरॉक्स पाठवावी, आपली परिपूर्ण माहिती द्यावी समस्याबद्दल. दैनिक देशदूतमध्ये दैनिक भविष्य वाणी सुरू आहे. तरुण भारत जळगाव येथे पण दैनिक भविष्यवाणी सुरू आहे आणि साईमत यांच्यातही दैनिक भविष्यवाणी सुरू आहे. पुण्याहून शेवाळे गुरुजी
यांचं तंत्रमंत्र आणि ग्रहांकित अंक दिवाळीचे निघाले, त्यात माझे 2 लेख आहेत. दिशावर व्यापार अजय मिश्रा पुणे यांच्या दिवाळीत अंकातही वार्षिक भविष्यपण आहे. संत कृपा जे मासिक निघते पुण्याहून, भारवी खरेंचे 85 वर्षाचे पंडित आहे, गृहस्थ आहे, परंतु या सेवेला सेवा कार्य म्हणून त्यांनी अर्पण केलेलं आहे. ते संत कृपा मासिक चालवतात. त्याच्यामध्ये दैनिक ते निघत नाही, मासिक निघते. आणि मासिक भविष्यवाणी आणि वाचकांच्या समस्याचं निवारण करणं तिथे विनामूल्यपण आहे. त्याचा लाभ आपण घेऊ शकतात. माझ्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेण्याची इच्छा असेल तर मोबाईल करूनच या. कारण की काय शरीर अस्वस्थ जरा या अलीकडे जास्त व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे काही क्षण कार्यालय बंदही असते. मोबाईल स्विच ऑफ ठेवावा लागतो, कारण त्याशिवाय झोप येत नाही. सारखा मोबाईल आला की मग कोणाचा आहे काय आहे मग याच्यात सगळा दिवस जातो. म्हणून डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे मोबाईल ऑफही राहतो. परंतु आज 27 तारीख आहे, वार शुक्रवार आहे, 27 फेब्रुवारी 2026. मला सकाळी फोन आले काहींचे काल. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आज जे आमलकी एकादशी आहे त्याचा मंत्र आम्हाला पुन्हा सांगा म्हणून त्याच्यासाठी आहे. आमलकी एकादशी फार महत्त्वाची आहे. या दिवशी लक्ष्मीनारायण पृथ्वीवर येणार आहेत, ते लक्षात घ्या. आपल्याला लक्ष्मीविषयी जी विवंचना आहे त्या विवंचनाविषयी, त्या समस्या सोडवण्याचं, कर्जमुक्तीचं, कुठे पैसे उसनवारीचे अडकले असतील ते कर्ज समाप्त हवं म्हणून आणि लक्ष्मी यावी म्हणून. पण लक्ष्मीला अशुद्धता चालत नाही. लक्ष्मीला सत्य बोलणं आवडते, असत्य बोलणं, असत्य व्यवहार कधीही चालत नाही. असत्य व्यवहार केला तर नष्ट होण्याचा मार्गच होतो. अनारोग्याची स्थिती अशी येते की त्याच्यावर औषध नसते. काही वेळ प्रसंगी असे प्रसंग येतात की त्याच्यातून, ते वर्तुळातून तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही, सुटू शकत नाही. जी आर्थिक लक्ष्मी आपण गैरमार्गाने जर आली, तिथे संसारात वापरतो, मुलाबाळांना वापरतो, लग्न यावत वापरतो, मग ते दोष त्यांनाही लागतात. वाल्मिकी ऋषींचं उदाहरण आपण बघितलं. त्यांचं कुटुंबीय त्यांच्या ह्याच्यात सहभागी नव्हते पूर्वीच्या काळात, पण त्यांनी शेवटी सत्मार्गाने रामायण लिहिलं. वाल्मिकी रामायण आपण पाहतो. महान ऋषी होते वाल्मिकी ऋषी, अगाध पंडित होते. पुष्कळसं ज्ञान संपदा त्यांच्याजवळ होती आणि म्हणून ते ऋषी झाले, ऋषीपदात झाले. वाल्मिकी रामायण त्यांनी लिहिलं. तुलसीदासांनी तुलसी रामायण एका मुसलमानांच्या घरात लिहिलेलं आहे. तर हे असे विद्वत ते हे ऋषीमुनींनी सांगून ठेवलेलं आहे की आर्थिक पैसा, धन हा मुख्यतः माणसाच्या जीवनात मुख्य असतो. याच्यामध्ये जसे शुभदायक परिणाम होतात तसे अशुभदायक परिणाम अधिक होतात. आज कोणी आपल्याला पाणी पाजलं तर अमृत पाजलं असं म्हणावं लागतं, कारण पाण्याची पण किंमत आहे आज. 20 रुपये 22 रुपये लिटर. आणि एखाद्या तुम्ही सिनेमागृहात गेले तर 100 रुपये 200 रुपयाची बाटली ती विकली जाते, विमानतळावर सुद्धा. म्हणून आर्थिक शक्यतोवर आपल्या जीवन आयुष्यात, कारण आपल्याला वंश आहे, वंशाचं कल्याण करायचं आहे, पत्नीचं कल्याण करायचं आहे, सौभाग्य करायचं आहे. म्हणून आर्थिक शुभ संपदा यावी, गैरमार्गाने कमावू नये, खोट्या मार्गाने कमवू नये. आमलेकी एकादशीचा उद्देश हाच आहे. लक्ष्मीचं नारायण येणार आहे, शुद्धता होणार आहे, याच्यामध्ये सर्व इच्छा पूर्ण होणार आहे.
तुमच्या नोकरीच्या इच्छा असो, लग्नाच्या असो, विवाहाच्या असो, संततीच्या असो, लक्ष्मीच्या असो, वास्तूच्या असो, शेतीच्या असो, वाद असो, भांडणतंटा असो, जे काही जीवनामध्ये काही ज्या काही समस्या असेल त्याच्यावर या उपासना आहे. आता हे आमलकी एकादशी आहे 27 फेब्रुवारी 2026 आमलकी एकादशी शुक्रवारी येत आहे. ही एकादशी तिथी दिनांक 26 रात्री म्हणजे आता गेली ती 24:33 नंतर सुरू झालेली आहे. म्हणजे आता एकादशी सुरू झाली आहे. दिनांक 27 कालीन सूर्योदयकालीन आहे, लक्षात घ्या. एकादशी रात्री 22:33 पावतर असणार आहे. अखंड 22 तास आहे. फार महत्त्वपूर्ण आहे. असून हे नक्षत्र रुद्रस्वामीचे आयुष्यमान योगाचे आहे. आरोग्याविषयी तुम्हाला याच्यातून दिलासा मिळेल, सुटका मिळेल. भद्रा ही स्वर्गवासिनी असल्यामुळे शुभ आहे. बालवकरणात ही एकादशी राहणार आहे, म्हणून बालकाचा संततीविषयीचे कार्य तुम्हाला यशस्वी देणार आहे. रुद्र नक्षत्र स्वामी असल्या कारणाने हा शिव आहे. तुम्ही लक्ष्मीविषयी इतर विषयी पापाचरण केलं, कोणाला लक्ष्मी लुबाडली, कोणाला मारठोक केली, कोणाची बदनामी केली, कोणाची जमीन हपकोरी, कोणाचा पिल्लासभर तुम्ही शेतीचा बांध कोरला, एखाद्याच्या जागेवर तुम्ही तुमच्या घराची भिंत बांधली, भूमी चोरली म्हटली, तर हा रुद्र शिव आहे. शिव हा तुम्हाला शव केल्याशिवाय राहणार नाही. शव म्हणजे मर्तिक, प्रेत. म्हणून हा रुद्र नक्षत्र स्वामी म्हणजे शिव आहे आणि हा शव आहे. तसेच मिथुन राशी स्वामी बुधाची, अशी गणेशाची आहे. आयुष्यमान योग आहे, बालवकरण आहे, त्यात स्वर्गवासी भद्रा. अशा या भाग्यकारक आमलकी एकादशीचा लाभ सर्वांनी आज घ्यावा. श्री विष्णू लक्ष्मी आवळा वृक्ष स्वामीनी आमलकी एकादशी हे असणार आहे, हे आपण बघायला हवे. आमलकी एकादशीचे फल काय, तर प्रत्येक सणवार व्रतवैकल्य कर्तव्य म्हणून करावयाचे असतात. कर्तव्य ठिकाणी करायचे असताना ते मात्र आपण जर चुकीच्या मुहूर्तावर आणि आपण अशुद्ध असलो, अकर्मवादी असलो तर आपल्याला यश मिळणार नाही, नाही आपलं शव होईल. म्हणून शुभ मुहूर्तावर हे करा. रुद्रस्वामी समस्त संकटाचे निवारण, शत्रू परास्त होईल, कोर्ट कचेरी शासकीय कामात यश येईल. अशांत मन असेल तर शांत होईल, परिवर्तन होईल. आरोग्याचा घात, मृत्यूस कारण यांना वंश परंपरागत श्राप प्राप्त होईल. ज्यांनी मृत्यूदायक कष्ट कोणाला दिले असेल आणि त्यांनी आत्महत्या केली असेल किंवा मृत्यूदायकामुळे दुसऱ्याला त्रास होत असेल, असह्य वेदना होत असतील, तुम्ही मृत्यूमुळे कोणाचा आर्थिक लुबाडणूक केली असेल, तुम्ही इतरही कारणाने आर्थिक लक्ष्मीचा अपमान केला असेल, तर रुद्र हा तुम्हाला मृत्यूचं कारण तुम्ही जर झाले तर यात तुम्ही अवश्य श्राप भोगी व्हाल. बुधस्वामी विद्यार्थी वर्गाचा अत्यंत उत्कृष्ट बुद्धी सर्व कार्यसिद्धी करणारी ही योग आहे. आयुष्यमान योग आहे, दीर्घ आजारी आहे, आजार जटिल आहे, ऑपरेशन आहे, टोक आहे, बाधा आहे, समस्त अशुभाचे निवारण आहे, दुसऱ्याचे आर्थिक कारण आहे, जाणून बुजून हिरावून घेणे, वंशसमाप्तीचा श्राप, अपघात, मानसिक चिंता, व्यथा, संपूर्ण घराचा नाश, अशा व्यक्तींना श्रापाचा भोग भोगावा लागेल. तुमची संपत्ती जर अनैतिक असेल आणि एखाद्या तुमच्या घरात तुम्हाला जर आजार असेल आणि त्या आजाराला ती संपत्ती वापरली गेली असेल तर तो आजार कधी दुरुस्त होणार नाही. बालवकरण, विवाह होऊन बरेच वर्ष झाली, अपत्यप्राप्ती नाही आहे, वारंवार गर्भपात होतो, टेस्ट ट्यूब केली पण यश येत नाही, लहान बालकांचा मृत्यू होतो, अशा अपत्य संततीबाबतच्या इच्छापूर्तीचे फल. वर्तमानपत्र उघडलं आपण आणि ॲक्सिडेंट, अपघात पाहिले, आत्महत्या पाहिलं तर एकुलता एक मुलांचे जास्त असतात. एकच मुलगा असतो, कुणाला वंश असतो, आईवडिलांची आशा असते आणि तो काही मोठा असतो तो करता धरता पण असतो आणि अशा मृत्यू जर त्याचा झाला तर किती दुःखमय आहे. म्हणून आज अशा सर्वांनीच, खास करून ज्यांना एक मुलगा आहे आणि ज्यांना संतती नाही, त्यांनी आमलकी एकादशी जरूर करावी. आवळा वृक्ष, ज्या ठिकाणी इच्छा असतील त्या संपूर्णपणे पूर्ण होणे, सर्व दोषाचे निवारण होणे, समस्त शेतकरी, व्यापारीगण, नोकरीगण, राजकारणी वर्ग, मजूर वर्ग, सर्व स्त्री पुरुषांनी यशाची सफलता मिळतात. आवळा वृक्ष हा आपल्या शेतात लावा, आवळा वृक्ष हा आपल्या घराच्या अंगणामध्ये लावा, आवळा वृक्ष रस्त्याच्या कडेला लावा,
आवळा वृक्ष अक्षय वृक्ष मानला जातो आणि याच्याने आयुष्य वाढते, याच्याने समस्याचं निवारण होते, म्हणून हा आवळा वृक्ष लावा. श्री विष्णू लक्ष्मी, लक्ष्मी येणे, लक्ष्मी स्थिर होणे, कर्ज समस्या संपणे, बुडीत पैसा वसूल होणे, आर्थिक प्राप्ती होणे, व्यवसायात यश मिळणे, नोकरी धंदा उपलब्ध होणे, नोकरीत मध्ये यश मिळणे, पगार वाढ होणे, आहे त्या ठिकाणी तुम्हाला चान्स मिळणे, वरिष्ठ जागा मिळणे, वृद्ध लक्ष्मी भोग, मातृपितृ सेवा न करणे, स्वर्गीय व्यक्तीचे श्राद्ध न करणे, स्वर्गीय अथवा जीवित माता पिता यांच्याविषयी मनामध्ये अनुचित विचार आणणे, कार्य करणे, घराण्याला धक्का लागेल अशी वंशा कारण करणे, मात्या संपत्ती हडप करणे, असे अनंत कोटीचे शाप यायला तुम्ही हे व्रत केलं का नाही केलं तरी लागणार आहे, परंतु सौम्यता निश्चित येणार आहे. व्रत कसं करावे? आता मातापित्यांना स्नान घाला, आपण स्नान घाला, मातापित्याचे चरण स्पर्श करा, शेतात जाऊन पूजा करा, आवळ्याच्या जवळ नसेल तर फांदी आणा, नसेल तर जुना आवळा असेल तो आवळ्याचा मुरब्बा असेल, आवळ्याची कँडी असेल, तेही नसेल तर एक आवळ्याचं चित्र काढा आणि पूजन करा. आणि तेथे विष्णू लक्ष्मीची मूर्ती ठेवा, नसेल तर फोटो ठेवा, नसेल तर चित्रसुद्धा काढा. अगरबत्ती, धूप, दिव्यात आवळ्याचे तेल वापरा, तेलाची बाटली बाजारात जी मिळते तीच वापरा. करंगळीजवळील बोटाने मस्तकी आवळा तेल गंधकी लावायचे आणि पूजेचा आरंभ करावा. अगरबत्तीला आवळा तेल लावून घ्यावं, धूप काडी लावायची असल्यास त्याला पण आवळा तेल लावून घ्यावं आणि नंतर प्रज्वलित करावे. स्वतःभोवती आपल्याला पूजन झालं की स्वतःभोवती सुलट फिरायचे आहे 11 वेळा आणि उलट फिरायचे 11 वेळा, ज्यामुळे यशाची प्राप्ती. सुलट फिरलं म्हणजे तुम्हाला शुभ आहे आणि अशुभ फिरलं म्हणजे ते जे तुमचे दुष्ट आहे, शत्रू आहे, ते त्यांचा नायनाट होईल आणि दुःखाचं निवारण होईल. सुलट फिरल्याने तुम्हाला लाभ मिळणार आहे, उलट फिरल्याने अशुभाचं निवारण होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि पुढील मंत्रजाप आपण आवाजात करावा. मंत्रजापाविषयी मला अनेकांचे फोन आले, म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला जारी करत आहे. ओम रुद्राय, ओम रुद्राय, बुद्धेश्वराय, श्री लक्ष्मीनारायणाय, श्री लक्ष्मीनारायणाय. 2-2दा म्हटलं पण एकदाच लिहायचं आहे. पहिली वेळ झाली. पृथ्वी अमृत वर्षाव, आम्हाला वृक्ष समीपेय, मनोकामना यशप्राप्तार्थ, दृष्टादी कारणे भोगप्रदापणे. फार महत्त्वाचं आहे. जे दुष्ट लोक आहे, आपल्यावर काही लबाडणूक केलेली आहे, आपल्याला त्रास दिला आहे, मानसिक त्रास दिला आहे, एखाद्याचा आपल्या घरात मृत्यू उडवला आहे. आता माझी पत्नी स्वर्गीय ही आपण पाहिलं तर मेडिकलच्या चुकीच्या ह्याच्याने आर्थिक स्वार्थाच्या हेतूनेच गेली असं मी म्हणतो. त्याच्यासाठी दृष्टादी कारणे भोगप्रदापणे, यांना जे दुष्ट आहे त्यांना त्याचं जाणीव होईल, त्यांना शिक्षा मिळेल कर्मगतीप्रमाणे. समस्त देवादी ग्रहांना याच्यामध्ये सर्व ग्रह आहे आणि सर्व देव पण आलेले आहे. आमलकी एकादशी नमो नमाय, सुंदर मंत्र आलेला आहे आणि हे सर्व माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाईचं लिखाण आहे. असं आहे. ओम रुद्राय बुद्धेश्वराय, श्री लक्ष्मी नारायणाय, पृथ्वी अमृत वर्षाव, आमला वृक्ष समीपेय, मनोकामना यशप्राप्त्यर्थ, दृष्टादी कारणे भोगप्रदापणे, समस्त देवादी ग्रहाणाम आमलकी एकादशी नमो नमाय. सुंदर मंत्र जाप झाला आहे, जे अवश्य करा. हा मंत्र जाप लिहिलेला जे लिखाण आहे हे लिखाणाचं प्राथमिक जे मला आज त्या दिवशी गवसलं आणि मी तुम्हाला सांगितलं, तर त्याप्रमाणे आपण बघू शकता. याच्यातला जो मूळजा आहे हा तो आहे. वरची तारीख आपल्याला आजच्याप्रमाणे घ्यावी लागलेली आहे, दुसरं काही नाही. असो, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ गुरुवर्य सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन. आजच्या कार्याचं समापन आपण करत आहोत. पुढचा विषय आपण घेणार आहोत. होळीचा विषय आपण घेऊया, तो अवश्य बघा.